चला जरा घाई करायची आहे मित्रांनो. चला सामना चालू करायचा आहे. टायमर ऑन होतोय. हरेश पहिला षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू सामना करतोय दीपक. पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. धावसंख्येचा श्री गणेशा झालेला आहे दीपकच्या बॅट मधून. सिंगल धाव येत असताना दुसऱ्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न. सीमारेखा पार. सनसनीत चौकार. येतोय चौकार. Come on, DJ. खराब चेंडू अतिरिक्त धाव. धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या जाऊन पोचते ती 2 चेंडू मध्ये 6 धावा. आतापर्यंत पीसीसी संघाच्या. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्रक्षम पाहायला भेटतंय. एक धाव काय रोखू शकले नाही. धावसंख्येत एक वाढ. पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोचते ती 7. चौथा चेंडू मारण्याचा प्रयत्न. षटकारच्या रूपाने गडी बाद होतोय. दीपकला माघारी जावं लागतंय. मोठा आदरा. कमॉन डीजे. पहिलं षटक संपलंय. धावा 9. एक ओव्हर समाप्तीनंतर एक गडी बाद. 9 धावा. आता येतोय आर्या. पहिलं दुसरं षटक घेऊन आर्या येतोय. सामना करतोय अभिषेक. पुढच्या मॅच मध्ये करो या मरोचा सामना. कोण जिंकेल कोण हरेल. जो हरेल त्या संघाला 365. वॉट कॅच. मोठा हादरा. पुन्हा एकदा गडी बाद होतोय. अभिषेकला माघारी जावं लागतंय. बॅक टू द गवड. कमांड जे. थँक्यू डीजे. चला पहिल्याच चेंडूवर मोठा हादरा. अभिषेकला माघारी जावं लागतंय. बॅक टू द गवट. आणि अभिषेकची जागा घेण्यासाठी येतोय आता ओमकार. ओमकारने हलक्या हाताने खेळून काढलेले आहे. सॉरी मयुरेश. सर्व क्रिकेट प्रेमिकांना विनंती असेल की जे कोणी रस्त्यावर गाड्या लावलेल्या आहेत त्यांनी मंदिराच्या बाजूला गाडी पार्क करायच्या आहेत. सर्व क्रिकेट प्रेमिकांना विनंती असेल स्टेजच्या मागे गाडी पार्क करायची आहेत. रस्त्यावर कोणी पार्किंग करू नये. आणि मॅन ऑफ द सिरीजचा फ्रीज येत असताना आपण रस्त्यावरून पाहू शकता.
आपण पाहू शकता मॅन ऑफ द सिरीजचा फ्रीज कोणाच्या नावाला जाणार आहे हे आपल्याला संडेला दिसण्यात येईल. आणि आता 1 to go. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला सामना करतोय मयुरेश, ज्याच्या अंगामध्ये मॅन ऑफ द मॅच ची जर्सी दिसतंय आपल्याला. त्याच कारण आहे की अगोदरच्या मॅच मध्ये त्यांनी चांगली खेळी केली होती. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 14. 2 गडी बाद. आणि आपण पाहू शकता स्क्रीनवर फ्रीज जो मॅन ऑफ द सिरीज साठी आपण देणार आहोत आणि बेस्ट बॅटर साठी आपण कूलर देणार आहोत. चला मॅच कडे बोलूया. तिसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. धावा सिंगल रणनीतीने पुढे जात असताना पाहायला भेटतात आपल्याला. आता सामना करतोय राजेश. पॉवर प्लेची ओव्हर चालू असताना हलक्या हाताने टॅपच्या सहाय्याने धावसंख्येत 1 ने वाढ. हॅलो. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. सिंगल धाव्याने धावसंख्या पुढे जात असताना 3 चेंडू 17 धावा. आतापर्यंत चांगलं षटक. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु डिक्लेअरच्या रूपाने जाताना चेंडू. धावसंख्येत 1 ने वाढ. पुन्हा एकदा मयुरेच्या बॅटमधून सिंगल धाव येताना पाहायला भेटते आपल्याला. 1 टू गो. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला पॉवर प्लेचा. आतापर्यंत पाहायला गेलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये सिंगल धावेने रणनीती पुढे जात असताना शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल ठरतोय. सीमारेखा पार. झणझणीत चौकार. आपण पाहायला गेलं तर राजेश यांच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवर चौकार आला होता. शेवटचा षटक घेऊन येतोय हर्ष. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्यातनं ढकलून दिलेला आहे मयुरेश यांनी. त्याला माहित आहे आता की राजेशच्या बॅटमधून एक चौकार आला होता, त्याला स्ट्राईक द्यायची आहे आपल्याला. पुन्हा एकदा राजेश हलक्यातनं ढकलून दिलेला आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25. मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्रक्षम पाहायला भेटतंय चेतन यांच्या मार्फत. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. खूप सुंदर असं क्षेत्रक्षण चेतन मार्फत. मयुरेशांचा चांगलाच फटका होता परंतु तितकंच चांगलं क्षेत्रक्षण पाहायला भेटलं आपल्याला चेतन यांच्या मार्फत. पुन्हा एकदा सामना करतोय तो राजेश. राजेश यांचा मारण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. गडी बाद होतोय.
मयुरेश बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. अजून एक विनंती आहे की तुम्ही गाड्या पार्क केलेल्या आहेत, हँडल लॉक करू नका. इथून गाड्या चोरीला जाणार नाही ह्याची जिम्मेदारी आमची असणार आहे. प्लीज हँडल लॉक केले असेल त्यांनी येऊन हँडल ओपन करायचं आहे. आणि शेवटच्या चेंडूवर सॉरी 5वा चेंडू होता. निर्धाव चेंडू, सॉरी रन आउट. मोठा हादरा, अभिषेकला माघार जावं लागतंय. 1 टू गो. शेवटचा चेंडू, शेवटच्या षटकातला सामना करतोय निखिल. निखिल मध्ये ती क्षमता आहे चौकार ठोकण्याची. पाहूया शेवटच्या चेंडूवर निखिल काय करतोय. सिंगल खेळतोय, चौकार मारतोय, मारण्याचा प्रयत्न, चांगलाच फटका. रनआउटची संधी आणि डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिटच्या रूपाने गडी बाद होतोय. बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. स्वराज्य संघाला सामना विजयासाठी आणि आपण पाहू शकता स्क्रीनवर मंदिराचा, लक्ष्मीनारायण मंदिराचा फोकस केलेला आहे आणि चांगलंच दृश्य पाहायला भेटतंय आपल्याला. भगवा फडकताना दिसतोय आणि मंदिराचा कलश सुद्धा पाहू शकता. आमचे विश नेटवर्कचे कॅमेरामॅन साहिल, काय सुंदर असे कॅमेरामॅन पाहायला भेटतोय. सुंदर असं सोनीचा कोकण साहिल सावंत चांगलं दृश्य कॅमेऱ्यामध्ये दाखवत असताना लक्ष्मीनारायण मंदिराचा. आणि ह्यानंतरचा सामना डी ग्रुप मधला पहिला. साईराज वर्सेस एमसीसी कटाई. दोन्ही संघांचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे मंचावर. एमसीसी कटाई वर्सेस साईराज. चला दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. मॅच कडे बोलूया. पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढलेल्या धावसंख्येच्या श्री गणेशा होत असताना स्वराज्य या संघाचा 24 चेंडू 27 धावांचं आव्हान. पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने धावसंख्या. राजेशाच्या बॅट मधून पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेल्या रनआउटची संधी होती, परंतु निखिलच्या हातामध्ये बॉल काय भेटला नाही. त्या कारणास्तव एक धाव पूर्ण होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 धावा. पुन्हा एकदा क्रिकेट प्रेमिकांना विनंती करतोय की ज्यांनी कोणी रस्त्यावर गाडी पार्क केली असेल त्यांनी रस्त्यावरून काढून स्टेजच्या पाठीमागे पार्क करायचे आहेत. चांगला फटका होता राज यांचा, परंतु चांगले क्षेत्ररक्षण तेवढंच पाहायला भेटते. 3 चेंडू मध्ये 3 धावा आतापर्यंत. चौथा चेंडू पुन्हा एकदा राजेश यांनी हलक्या हाताने खेळून काढलेल्या या डिक्लेअरच्या रूपाने धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4. मारण्याचा प्रयत्न.
हॅलो 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 चेक. समीकरण राहिलं या 15 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. सॉरी 12 चेंडू 12. 12 चेंडू मध्ये 15 धावा. आत्ता येणारे 12 मध्ये 15 धावांची गरज स्वराज्य संघाला सामना विजयासाठी. आणि आता तिसरं षटक, पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक. 12 मध्ये 12. पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढलेला आहे राज यांनी. आतापर्यंत 16 धावा बिनगडी बाद. एका बाजूला राज तर दुसऱ्या बाजूला राजेश. दोघांच्या नावामध्ये राज. चला त्या अगोदर आपण टॉस करणार आहोत. एमसीसी कटाई वर्सेस साईराज दोन्ही संघांचे कर्णधार मंचावर संपर्क साधायचा आहे. हॅलो. मारण्याचा प्रयत्न हलक्या हाताने डिक्लेअरच्या रूपाने जाताना चेंडू पुन्हा एकदा धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20. 2-0. 20. 1 टू गो. शेवटचा चेंडू. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 5 धावा खर्चित करत असताना मयुरेश शेवटच्या चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21-21. कमॉन डीजे. राज वसेस एमसीसी कटाई दोन्ही संघांचे कर्णधार मंचावरची यायचं आहे. साईराजचा कप्तान आलेला आहे. परेश मेहर यांच्या उपस्थितीत नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चला परेश मेहर यायचं आहे. डी ग्रुपचा पहिला सामना साईराज वसेस एमसीसी कटाई. मॅच मध्ये समीकरण राहिलंय 6 चेंडू. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडू येतोय. वाईट चेंडू येतोय. आता समीकरण राहिलंय 6 चेंडू 5 धावांची गरज.
5 मध्ये 4. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. धाव संख्येत एकने वाढ. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 23, सॉरी 24, क्षमा असावी. 4 मध्ये 3. चार चेंडू 3 धावांची गरज. पुन्हा एकदा राजतच्या बॅटमधून पॅडल स्लिप करत असताना सिंगल धावेसाठी धाव संख्या जाऊन पोचते ती 25, 3 मध्ये 2. सीमारेखा पार चौकार येतोय. सामना जिंकतोय. सामना संपलाय. सामना खल्लास. सामना जिंकलाय स्वराज्य संघाने. खूप खूप अभिनंदन स्वराज्य संघाने.